हेल्थबद्दल तुम्हाला लिहायचं आहे की आरोग्य जे आहे असं विचारलं की तुम्हाला महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि त्याच्याशी रिलेटेड कुठला तरी टॉपिक आहे, हेल्थबद्दलचा एसे. तर ह्याच्याकडे किती आयामातनं बघता येतं. सगळ्यात पहिलं की फारशी अवस्था काही चांगली नाही आहे म्हणून तर तो विचारला आहे ना एसे, बरोबर आहे. कन्सर्न जो आहे स्टेटचा तो त्यासाठी आहे की एसेमध्ये तुम्हाला एसेमधनं नवीन विचार काय कळतायत का बाबा भावी प्रशासकाकडून. अवस्था काय फारशी बरी नाही आहे, मग त्याची काहीतरी कारणं असतील, बरोबर आहे. कारणं काय असतील बाबा, ऐतिहासिक कारणं असतील की आरोग्याकडे कशा प्रकारे बघितलं जातं, आरोग्याविषयीच्या कोणत्या सवयीचं पालन केलं जातं. हात धुणे, रोज 2 वेळा ब्रश करणे, ह्या गोष्टींकडे कसं बघितलं जातं आपल्या इतिहासामध्ये, ऐतिहासिकदृष्ट्या त्यामध्ये काय करता येईल किंवा ह्यातली कुठली गोष्ट केली जात होती आणि कुठली केली जात नव्हती. त्यासाठीचं असलेलं पाणी सर्वांना अवेलेबल आहे का, स्वच्छता पाळायला लागेल ना आरोग्य व्यवस्थित ठेवायचं म्हणल्यावर. पाण्याचा हक्क सगळ्यांकडे आहे का, तो ऐतिहासिक. दुसरी काय, आर्थिक कारणं समजा आहेत, आरोग्य व्यवस्था खराब आहे, मग त्याची आर्थिक कारणं काय आहेत. फंडिंग किती देतं GDPच्या, किती टक्के सरकार खर्च करतं, त्यातला प्रायव्हेटचा वाटा किती, शासनाचा वाटा किती,